राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता शेवटचे काही तास उरलेले आहेत। सर्वच राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। तर तिकडे पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। तक्रारीत असं म्हटलेलं आहे की राजेंद्र गावित यांनी पैसे वाटलेले आहेत। ही तक्रार जी आहे ही तक्रार आज करण्यात आलेली आहे आणि तक्रार करणारे आहेत ॲडव्होकेट गिरीश अरविंद दिवाणजी आहेत। पालघरचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या सांगण्यावरून केतवाडी वानगाव चिंचणी रोडच्या भागात पैसे वाटलेले आहेत आणि अमित चुरींच्या बंगल्यावर हे पैसे वाटले जात असल्याची तक्रारीत त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी तक्रारीत असंही म्हटलेलं आहे की अमित चुरी यांच्या बंगल्याचं CCTV 10 नोव्हेंबरपासून आजपर्यंतचं तपासावं आणि ते तपासल्याचा सर्व सत्यता समोर येईल। निवडणूक आयोगाकडे आज तक्रार केलेली आहे आणि तक्रारीत असंही देखील म्हटलेलं आहे की राजेंद्र गावित यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची उमेदवारी देखील रद्द करावी असं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे ते निवडणूक आयोग या तक्रारीकडे कशा प्रकारे पाहावं लागणार आहे, कारण पालघर लोकसभेच्या वेळेला देखील मोठ्या प्रमाणावर त्या परिसरामध्ये पालघर डहाणूमध्ये पैसे वाटल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते। त्यानंतर पुन्हा एकदा पालघरमध्ये जर अशा प्रकारचे पैसे वाटले जात असेल तर त्याची सत्यता पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला सत्यता तपासावी लागणार आहे। प्रचार संपण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत, परंतु या 2 तासात आता कशा प्रकारे तपास होतो ते देखील पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।